राशीचं नोव्हेंबर महिन्याचं भविष्य बघूया। मीन राशी ही गुरुची राशी आहे आणि पंचमात गुरु आलेला आहे, म्हणजे पूर्वसंचितात जे काही आहे त्याच्यात जी वाढ झालेली होती त्याचे फायदे तुम्हाला आता मिळणार आहे। भाग्यवृद्धी होईल, स्वतःचं व्यक्तिमत्व विकास करण्याची संधी मिळेल। नवीन नवीन शिक्षण घ्यायचं असेल, कुठली नवीन विद्या आत्मसात करायची असेल तर ह्या वेळेला हा काळ तुम्हाला अतिशय अनुकूल आहे। संततीची प्रगती बघून तुम्ही खूप आनंदित व्हाल। संततीसाठी जे प्रयत्न करतायत लोक, ज्यांना संतती हवी आहे अशांनी प्रयत्न करायला काहीच हरकत नाही। हा काळ तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे। जे तुम्हाला अपेक्षित लाभ होते की ह्या गोष्टी मला आतापर्यंत मिळाल्या नाहीत, एवढं मी काम केलं आणि ह्या गोष्टीत मला हा फायदा झाला नाही, आता तो फायदा ह्या कालावधीमध्ये तुम्हाला मिळणार आहे। स्वतःचं काम करताना आनंद मिळणार आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ह्या काळामध्ये उत्तम त्याचा फायदा होणार आहे। मुख्य म्हणजे वारसा हक्काने जी कामं व्हायची राहिली होती ती ह्या काळात तुम्ही करून घ्या, कारण ह्या काळामध्ये ही कामं होतील। जी पेंडिंग कामं आहेत, जुनी कामं आहेत, परंपरागत राहिलेली काही कामं आहेत, तर तुमच्या कम्युनिकेशननी प्रश्न सुटतील, म्हणजे तुमचं पॉझिटिव्ह कम्युनिकेशन इथं होणार आहे। तर इथे तो फायदा करून घ्या, म्हणजे रखडलेली कामं, राहिलेली कामं ही तुमची होऊन जातील। त्यासाठी स्वतः तुम्हाला प्रयत्न करणं आवश्यक आहे। लोकांना तुमचं म्हणणं त्यांना पटवून देण्यासाठी हा योग्य कालावधी आहे आणि ती कामं तुमची सहजरित्या ही होणार आहे। घरातली कामं जी काही आहेत ती सुद्धा तुम्ही ह्या कालावधीमध्ये करून घ्या, म्हणजे घरामध्ये जी दुरुस्त्या करायच्या राहिल्या होत्या किंवा घरात एखादं सामान आणायचं होतं किंवा घरामध्ये काही वेगळं काही घ्यायची वस्तू असेल किंवा काय असेल तर या काळामध्ये घ्या। तुमचा त्यातनं तुम्हाला फायदाच आहे, त्याच्यात काही जास्त विचार करण्याची गरज नाही आहे। कुठल्याही महत्त्वाच्या गोष्टी खरेदी करायच्या असतील तर खरेदी बिनधास्त करा, त्याचा फायदा तुम्हाला निश्चित होईल, त्याचा उपयोग चांगला होईल। भाग्यवृद्धीसाठी तुम्हाला हा कालावधी अतिशय चांगला आहे। धिटाईने आणि धारिष्ठाने आणि स्वप्रयत्नाने आणि सातत्याने प्रयत्न केल्यामुळे हा कालावधीमध्ये तुम्हाला जे हवं आहे ते तुम्हाला मिळवण्याची कपॅसिटी तुमच्याकडे निर्माण होणार आहे। काम करताना तुम्ही आनंदी राहणार आहात। अजिबात लग्नी शनी आहे, शनीची 7.7 आहे, अजिबात विचार करू नका, कारण हा काळ तुमच्यासाठी चांगलाच आहे। हे जे निगेटिव्ह विचार आहेत तुम्ही काढूनच टाका, कारण प्रगती ही आपल्याला करायची आहे। सगळ्या चांगल्या गोष्टी बरोबर वाईट गोष्टी येतच असतात, म्हणून त्या वाईट गोष्टीकडे जास्त